Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to see a new poem from the 4th unit, that is The World is Mine. Now the world is mine means what? हे पूर्ण जग माझं आहे. Okay, माझं means now let's see what poet wants to tell us. आता आपण बघूयात पोएटला नक्की काय म्हणायचं आहे. हे पूर्ण जग माझं आहे म्हणजे नक्की काय ते आपण पाहूया. The World is Mine by Joy Lowlett Crawford. Okay. Today on a bus I saw a lovely girl with silken hair. I invited her. She seemed so gay and I wished I was so fair. When suddenly she rose to live, I saw her hobble down the aisle. She had one leg and wore a crutch, but as she passed, a smile. Oh God, forgive me when I whine. I have two legs, the world is mine. Now let's see the meaning of first stanza. Today on a bus, I saw a lovely girl with silken hair. Means the poet is telling that I was traveling from the bus today and I saw one girl with silken hair. आणि मी एक खूप सुंदर मुलगी पाहिली आणि त्या मुलीचे केस पण खूप सुंदर होते. ती दिसायलाही खूप सुंदर होती. आय इन्व्हाइट हर. इन्व्हाइट मीन्स वॉज जेलस ऑफ. आय इन्व्हाइट हर म्हणजे मी तिच्यावरती जेलस झालो. मला असं वाटलं ते खूप सुंदर आहे, मी का तसा नाही, अशा प्रकारे मी तिच्यावरती जेलसी व्यक्त केली. शी सीम सो गे. ती खूप आनंदी वाटली. सीम म्हणजे वाटणे, गे म्हणजे आनंदी. ती खूप आनंदी वाटली. अँड आय विश आय वॉज सो फेअर. आणि मला असं वाटलं की मी पण तिच्यासारखा का नाही, तिच्यासारखा सुंदर आनंदी मी का नाही. वेन सडनली शी रोज टू लिव्ह. आणि अचानक ती उठली जाण्यासाठी, म्हणजे ती ज्या जागेवरती बसली होती त्या जागेवरून ती उठली उतरण्यासाठी. आय सॉ हर होबल डाऊन द असाईल. होबल डाऊन मीन्स वॉक विथ लिम्ब अनस्टेडी. आणि अचानक जेव्हा ती उठली आणि 2 सीटमधलं अंतर होतं, असाईल मीन्स 2 सीटमधील अंतर, त्या 2 सीटमधील अंतर आणि ती उठण्यासाठी तिने ज्या प्रकारे तो प्रयत्न केला का तर तिचे पाय व्यवस्थित नव्हते, ती व्यवस्थित चालू शकत नव्हती. हे मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला असं वाटलं शी हॅड वन लेग अँड वोर अ क्रच. तिला फक्त एकच पाय होता आणि तिने क्रच म्हणजे जे अपंग व्यक्ती असतात त्यांनी चालण्यासाठी आधारासाठी जे काही आपण त्याला कुबड्या म्हणतो, इन लोकल लँग्वेज आपण कुबड्या असं म्हणतो. मग तिने जे काही कुबड्या घेतलेल्या होत्या त्या 2 सीटमधील अंतरामध्ये तिने त्या कुबड्या ठेवलेल्या होत्या आणि त्या कुबड्या तिने बाहेर काढल्या आणि ती त्या कुबड्यांच्या साहाय्याने चालू लागली. बट ॲज शी पास्ड अ स्माईल. आणि इतकं सगळं असून तिच्या चालण्यामध्ये अस्थिरता होती. ती व्यवस्थित चालू शकत नव्हती, कुबड्यांच्या साहाय्यानेच ती चालू शकत होती. आणि इतकं सगळं असताना जेव्हा ती तिथून पास झाली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती एक स्माईल होती. तिच्या चेहऱ्यावरती कोणतंही दुःख नव्हतं की आपण व्यवस्थित चालू शकत नाही, याचं दुःख तिला नव्हतं. सो ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. म्हणून हे देवा मला माफ कर. वाईन मीन्स तक्रार करणे. मी जेव्हा तुझ्याकडे तक्रार केली की मी का तिच्यासारखा नाही, या बाबतीत मी जेव्हा तक्रार केली त्याबद्दल हे देवा मला तू माफ कर. आय हॅव 2 लेग्स द वर्ल्ड इज माइन. मला तर 2 चांगले व्यवस्थित पाय आहेत म्हणून हे सर्व जग माझं आहे. आता माझं म्हणजे काय, थोडक्यात काय, इथं लेखकाला आपल्या सर्वांनाच असं सांगायचं आहे की आपल्याकडे 2 पाय जर व्यवस्थित आहेत तर आपल्यासाठी हे संपूर्ण जग आहे. म्हणजेच काय, थोडक्यात आपल्याजवळ जे आहे त्याच्याबद्दल आपण आनंद व्यक्त केला पाहिजे, परंतु आपल्याकडे जे नाही त्याच्याबद्दल कधीही दुःख व्यक्त करत बसायचं नाही, कारण आपल्याकडे जे आहे ते अर्थातच खूप मौल्यवान आहे. सेकंड स्टांजा. And then I stopped to buy some sweets.
The lad who sold them had such charm. I talked with him. He seemed so calm, and if I were late, it would do no harm. And as I left, he said to me, I thank you. You have been so kind. It's nice to talk with folk like you. You see, I am blind. Oh God, forgive me when I whine. I have two eyes, the world is mine. Now, in the second stanza, the poet is telling that and then I stopped to buy some sweets. मी काही स्वीट्स घेण्यासाठी, काही गोड पदार्थ घेण्यासाठी एका दुकानामध्ये थांबलो. The lad who sold them had such charm. लॅड मीन्स त्या स्वीट शॉपमध्ये जो काही स्वीट विकण्यासाठी जो मुलगा बसलेला होता त्याला लॅड असं म्हणलेलं आहे इथं. तर त्या दुकानामध्ये जो काही छोटा मुलगा बसलेला होता, ही वॉज सेम सो चार्म. तो खूप असा चुणचुणीत असा चुणचुणीत मुलगा तो दिसत होता, चार्मिंग होता तो. आय टॉक विथ हिम, ही सेम सो काम. मी त्याच्याशी बोललो, परंतु तो खूपच शांत होता. काम मीन्स शांत. तो खूपच शांत होता. मी त्याच्याशी बोललो त्यानंतर. अँड इफ आय वेअर लेट इट वूड डू नो हार्म. आणि मी त्याच्याशी बोललो आणि मला असं त्याच्याशी मी बोलत उभा राहिलो, परंतु मला काही लेट झाल्यानंतर मला काही म्हणजे माझं कामाला पुढच्या लेट होईल आणि त्यातून काहीतरी हार्म होईल असं बिलकुलही मला वाटलं नाही. मी त्याच्याशी बोलत थांबलो. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी. आणि जेव्हा मी तिथून निघालो तेव्हा तो मुलगा मला बोलला, आय थँक यू. यू हॅव बीन सो काइंड. थँक्यू. म्हणजे मला खूप आनंद आहे तुम्ही खूप काइंड आहात, दयाळू आहात आणि मी तुमच्याशी बोललो, तुम्ही माझ्याशी बोललात, याबद्दल धन्यवाद. इट्स नाईस टू टॉक विथ फोक लाईक यू. फोक मीन्स लोक किंवा आपण जनता किंवा पीपल असं त्याला म्हणतो. तर मला तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. तुमच्यासारख्या लोकांशी बोलण्यात खूप चांगलं वाटतं. यू सी आय एम ब्लाइंड. तुम्ही पाहू शकता मी आंधळा आहे. म्हणजेच मला फक्त लोकांचे 4 चांगले शब्द ऐकायला बरं वाटतं आणि नॉर्मली लोक माझ्याशी तसं बोलत नाहीत. आणि तुमच्यासारखे जे चांगले बोलणारे लोक असतात ते जर का मधून माझ्याशी चांगले बोलले तर मला आनंदी वाटतं, मला छान वाटतं. का तर मी आंधळा आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. मग पुन्हा कवी असं म्हणतायत, हे देवा मला माफ कर जेव्हा केव्हा मी तक्रारीच्या स्वरामध्ये तुझ्याकडे रडलोय की मला हे हवंय, मला ते हवंय, माझ्याकडे हे का नाही, माझ्याकडे ते का नाही. अशा तक्रारीमध्ये जेव्हा मी तुझ्याकडे रडलेलो आहे त्याबद्दल हे देवा प्लीज मला माफ कर. आय हॅव 2 आईज, द वर्ल्ड इज माइन. माझ्याकडे 2 सुंदर डोळे आहेत, मी सर्व जग पाहू शकतो आणि त्यामुळे हे सर्व जग माझं आहे. म्हणजेच आपण सुद्धा देवाला थँकफुल राहिलं पाहिजे की आपल्याकडे 2 सुंदर डोळे आहेत, आपण ही दुनिया पूर्णपणे व्यवस्थित चांगली पाहू शकतो, आपण त्या पूर्ण आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूचा आनंद या डोळ्यांनी घेऊ शकतो. म्हणून आपण देवाला सुद्धा आपण आभार मानलं पाहिजे आणि आपल्याकडे जे नाही त्याबद्दल रडत बसता कामा नये. Then next stanza, later walking down the street I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seemed he knew not what to do. I stopped a moment. When I said, why don't you join the others, dear? He looked ahead without a word and then he knew he could not hear. Oh God, forgive me when I whine. I have 2 ears, the world is mine. पुन्हा त्या स्वीट शॉपमधून बाहेर निघाल्यानंतर लॅटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट. पुन्हा मी रस्त्यावरून चालत होतो. हू द पोएट. आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्ल्यू. आणि ते रस्त्यावरून जात असताना मला एक सुंदर निळ्या डोळ्यांचा असा मुलगा तिथे उभा राहिलेला दिसला. ही स्टूड अँड वॉच द अदर्स प्ले. तो फक्त उभा राहून इतर लोक कसे खेळत आहेत, इतर मुलं कशी खेळत आहेत इतकंच तो पाहत होता. ही वॉज जस्ट स्टँडिंग अँड सीइंग दॅट हाऊ द अदर्स आर प्लेइंग.
इट सेम ही न्यू नॉट व्हॉट टू डू. आणि मला असं वाटलं की त्याला कदाचित कळत नसावं की आपण काय केलं पाहिजे, आपण त्यांच्याकडे खेळायला गेलं पाहिजे का, किंवा खेळायला गेल्यानंतर आपण कसं खेळलं पाहिजे हे कदाचित त्याला कळत नसावं, म्हणून तो शांत उभा राहिलेला असावा असं पोएटला वाटलं. पोएट थॉट दॅट ही डझंट नो व्हॉट टू डू, सो ही इज स्टँडिंग अँड लुकिंग ॲट द अदर्स. आय स्टॉप्ड अ मोमेंट, मी काही वेळासाठी थांबलो. देन आय सेड, वाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. मग मी काही वेळासाठी थांबून त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानंतर मी त्याला विचारलं, वाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर, म्हणजे तू त्या इतर जे लोक जे खेळत आहेत त्या खेळणाऱ्या मुलांना तू जॉईन का नाही होत आहेस, तू का खेळत नाही आहेस. ही लुक्ड अहेड विदाउट अ वर्ड. तो काहीही न बोलता फक्त पाहतच राहिला. म्हणजे मी त्याच्याशी बोलत होतो परंतु त्यानं मला काही रिप्लाय न देता नुसता तो पाहत होता. अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर. आणि नंतर मला कळलं की तो मुलगा ऐकूच शकत नव्हता, म्हणून तो फक्त मी काय बोललो त्याच्यावरती त्यानं काही मला रिप्लायच दिला नाही. का तर ही कुड नॉट हिअर, त्याला ऐकूच आलं नाही मी काय बोलत होतो ते. अँड ही ऑल्सो कुड नॉट हिअर दॅट हाऊ द अदर्स आर प्लेइंग अँड व्हॉट दे आर सेइंग टू ईच अदर. अर्थातच तो मुलगा बहिरा असल्यामुळे, त्याला ऐकू न येत असल्यामुळे कवी काय बोलला हे तर त्याला समजलं नाहीच, परंतु त्याला हे देखील समजत नव्हतं की इतर मुलं जे खेळताना एकमेकांशी संवाद साधत आहेत तेव्हा ते काय संवाद साधतायत, कसं खेळतायत हे देखील त्याला समजतच नव्हतं. इफ ही वॉन्ट्स टू प्ले विथ देम देन हाऊ दे विल एक्सप्लेन हिम दॅट व्हॉट दे आर प्लेइंग अँड व्हॉट हॅव टू डू इन द प्लेइंग. आता जरी समजा त्याने असं ठरवलं की मी त्यांच्यासोबत जाऊन खेळेन, तरी ती मुलं त्याला सांगू शकत नसणार की बाबा काय खेळलं पाहिजे, कसं खेळ. आता जे लोक ऐकू शकत नाहीत त्यांना खानाखुणा सांगून आपण खानाखुणांच्या आधारे आपण त्यांना समजून सांगू शकतो, परंतु ती मुलं छोटी असल्यामुळे त्यांनाही सांगता आलं नसतं की त्याला कसं खेळायचं, काय खेळायचं. आणि त्यांच्यामधलं जे कॉन्व्हर्सेशन असतं, आपण कोणताही खेळ खेळत असताना एकमेकांमध्ये जे काही कॉन्व्हर्सेशन असतं, संभाषण असतं, ते त्या बहिऱ्या मुलासोबत ते करू शकत नव्हते. म्हणून ही वॉज जस्ट स्टँडिंग अँड सीइंग दॅट हाऊ दे आर प्लेइंग. आणि जेव्हा हे कवीला कळलं की ही कुड नॉट हिअर, जेव्हा या कवीला कळलं की तो मुलगा ऐकू शकत नाही, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. पुन्हा कवी असं म्हणतायत की हे देवा मला माफ कर, जेव्हा जेव्हा मी तुझ्याकडे रडलेलो आहे, काही तक्रारी केलेल्या आहेत त्यासाठी मला माफ कर. आय हॅव 2 ears टू हिअर, द वर्ल्ड इज माइन. माझ्याकडे 2 कान आहेत ज्याने मी सगळं काही ऐकू शकतो, म्हणून हे सर्व जग माझं आहे. म्हणजेच थोडक्यात काय, आपल्याला देवाने जे काही दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण देवाचे आभार मानले पाहिजेत. आणि त्या उलट आपल्याकडे जे नाही त्याच्याबद्दल रडत बसायचं नाही. आपल्याकडे जे आहे त्याच्यासाठी देवाकडे आभार मानायचे. वॉट एव्हर वी आर हॅविंग वी शुड हॅव थँकफुल टू गॉड. अँड इफ एनिथिंग इज नॉट विथ अस देन डोंट वरी अँड डू नॉट क्राय फॉर दॅट. ओके. विथ लेग्स टेक मी वेअर आय गो. माझ्याकडे 2 पाय आहेत, जिथे कुठे मला हवंय तिथे मी व्यवस्थित जाऊ शकतो. विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो. माझ्याकडे 2 डोळे आहेत त्याच्यामुळे मी सुंदर असा सनसेट पाहू शकतो. म्हणजेच काय तर मी जे काही नेचर ब्युटी आहे ती मी सर्व अनुभवू शकतो. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो. माझ्याकडे 2 कान आहेत, त्या कानांमुळे मी सर्व काही समजून घेऊ शकतो, ऐकू शकतो. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. हे देवा मला माफ कर, जेव्हा केव्हा मी तक्रारी करून तुझ्याकडे रडलेलो आहे त्यासाठी मला माफ कर. आय एम ब्लेस्ड इंडीड द वर्ल्ड इज माइन. मला तुझा आशीर्वाद मिळालेला आहे, माझ्याकडे सर्व काही व्यवस्थित चांगलं आहे आणि त्यासाठी मी तुझा आभारी आहे आणि हे पूर्ण जग माझं आहे. म्हणजे थोडक्यात काय, द पोएट इज टेलिंग टू अस दॅट वी शुड हॅव थँकफुल टू गॉड वॉट एव्हर वी आर हॅविंग अँड वी शुड नॉट क्राय वॉट एव्हर वी डझंट. ओके. वॉट एव्हर वी डोंट. आपल्याकडे जे काही नाही, आपल्याला जे काही मिळत नाही
त्याच्याबद्दल रडत बसायचं नाही, परंतु आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल देवाला नेहमी आपण थँकफुल राहायचं. Because we all are having all the body organs, but some people doesn't have any body organs also. म्हणजे आपल्याकडे पूर्ण सगळे शरीराचे अवयव आहेत, त्याच्यामुळे आपण पूर्ण काही सक्षम आहोत, परंतु या जगामध्ये बरेचसे असे लोक आहेत की ज्यांच्याकडे व्यवस्थित पूर्ण असे बॉडी ऑर्गन्स नाही आहेत. मग त्यामुळे आपण देवाचे नेहमी आभारी असलं पाहिजे. देन हिअर वी हॅव डन विथ द पोयम. Now you have to solve the English workshop, as well as you have to write down the difficult word with its meaning and correct spelling, and as well as do the practice of writing the summary of this poem. शिवाय तुम्हाला या पोएमची समरी सुद्धा लिहायची आहे, at least in 5 to 6 लाईन. 5 ते 6 लाईनमध्ये या पोएमची समरी तुम्हाला लिहायची आहे. या पोएममधून तुम्हाला काय समजलं, समरी मीन्स तुम्हाला या पोएममधून काय समजलं, दॅट यू हॅव टू राईट. ओके, नाव हिअर वी हॅव डन विथ दिस. थँक्यू.